मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत। उद्या नीति आयोगाची राष्ट्रपती भवनामध्ये बैठक पार पडणार आहे। सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिवांची या ठिकाणी बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अमित शहा मोदींसोबत शिंदेंची वेगळी बैठक होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, एकतर काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची झालेली बैठक, त्यात मुख्यमंत्री आता दिल्लीला जात आहेत, नीति आयोगाची बैठक, आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे कदाचित शिंदे यांची मोदी आणि शहा यांच्यासोबत एक वेगळी बैठक होण्याची सुद्धा शक्यता। काल रात्री उशिरा म्हणजे साधारणतः 11:30 नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी पार पडली। प्रमुख अजेंडा हा उद्या होणारी नीति आयोगाची बैठक होता। उद्या नीति आयोगाची राष्ट्रपती भवनामध्ये बैठक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात चर्चा झाली। कालच्या पूर्व परिस्थितीचा महाराष्ट्रातला आढावा त्यांनी घेतला। यासोबतच विधानसभा निवडणुका असतील यावर चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखणं गरजेचं असल्याचं मत जे आहे ते तिघांचं एकमत झालं आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने पावलं उचलायची, कशा पद्धतीने एकमत राखलं जाईल येणार विधानसभा निवडणुकांच्या आधी एकमेकांमध्ये समन्वय कसा असेल यावर चर्चा झाली। आता आज मुख्यमंत्री दुपारनंतर दिल्लीला रवाना होणार आहे। उद्या एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव यांची नीति आयोगाची बैठक आहे। नरेंद्र मोदी उपस्थित असतील या बैठक। त्याच्यानंतर अमित शहा आणि त्यानंतर कदाचित नरेंद्र मोदी यांच्याशी सुद्धा त्यांची भेट होण्याची शक्यता आहे। अमित शहा यांच्यासोबतची दिल्लीची भेट ही जवळजवळ नक्की मानली जाते। बरोबर, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली बंद काय घडामोडी समोर येतात बघावं लागेल। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।